डाएट देताना जेव्हा आपण शेवटचं वाक्य सांगतो की हा संध्याकाळी तुम्हाला भात खायचा आहे, तेव्हा काही जणांचे डोळे असे वटारलेले असतात, काही एकदम खुश झालेले असतात आणि काही म्हणतात मॅडम खरंच भात खायचा आहे का? आपण वजन कमी करताना भात खाऊ शकतो. म्हणून त्यावेळेला आलेल्या जे पेशंटचे क्वेश्चन्स आहेत ते आता प्रणाली आपल्याला सांगणारे, आपण त्याची उत्तरं द्यायचा प्रयत्न करूया. मॅम, भात खाल्ला की वजन वाढतो का? भात खाल्ल्यानं वजन वाढत नाही. भाताचं प्रमाण आणि तो आपण व्यवस्थित कोशाबरोबर कंबाईन खातोय हे महत्वाचं आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला थोडी व्यायामाची पण जोड लागते, म्हणजे मग भातानं वजन वाढतं हे पूर्णपणे चुकीचं ठरवू शकतो आपण. भात खाताना ब्राऊन राईस खावा की व्हाईट राईस खावा? ब्राऊन राईस आणि व्हाईट राईस असं काही फार फरक पडणार नाहीये. ब्राऊन राईसमुळे उलट जास्त प्रकारचे खूप फायबर्स असल्यामुळे तो आपल्याला कदाचित ब्लॉटिंग वगैरे देऊ शकतो. आणि त्याला शिजायला जर का 10 ते 15 शिट्ट्या होत असतील तर पोटात त्याचं काय होत असेल याचा पण विचार करा. त्यापेक्षा साधा नेहमीचा राईस आणि आपल्या योग्य कॉम्बिनेशन बरोबर फायबर व्यवस्थित घेऊन त्याच्यामध्ये जर आपण खाल्ला तर तो ब्राऊन राईसच असला पाहिजे असं नाही. कोणताही राईस खाऊ शकतो. प्रमाणात आणि योग्य कॉम्बिनेशनने खा, नो प्रॉब्लेम. बऱ्याच जणांचा असा प्रश्न होता मॅम, भात म्हणजे फक्त कार्बोहायड्रेट्स, इतर काही न्यूट्रिशन नाही त्याच्यामध्ये. असं नाहीये. भातामध्ये तुम्हाला फायबर्स पण मिळतात आणि कार्ब्स पण मिळतात आणि त्याच्याबरोबर कॉम्बिनेशन. आपण कुठे म्हणतो नुसतं भात खा. भाताबरोबर तुम्ही डाळ खाऊ शकता, भाताचा आपण पुलाव करू शकतो, भाताला वेगवेगळे कॉम्बिनेशननी तयार करू शकतो. सोया भात हा सगळ्यात प्रसिद्ध भात आहे आणि अशा प्रकारे आपण त्याला प्रोटीनचं कॉम्बिनेशन दिलं की तो आपल्याला जास्त फायदेशीर आहे, कारण कार्ब्स आणि प्रोटीनच्या कॉम्बिनेशननी तुमच्या सगळ्या बाकीच्या रिक्वायरमेंट्स पण कम्प्लीट होतात. त्याच्यामुळे भात हा नुसता कार्बोहायड्रेट नाहीये, तो इतर बाकीच्या गोष्टींबरोबर नक्कीच आपल्याला न्यूट्रिशन देणारा ठरू शकतो. मॅम, भात रात्री खाल्ल्याने बॉडीमधलं फॅट वाढतो का? असं काही नाही. भातामध्ये कार्ब्स असतात. जास्त भात खाल्ला तर तुमचं वजन वाढणार आहे. हे कुठल्याही प्रकारच्या डाएटमध्ये तुम्ही जास्त प्रमाण, म्हणजे समजा तुम्ही ताट भरून भात खाल्ला तर तुमचं वजन वाढणारच आहे. तसं तुम्ही 4 पोळ्या खाल्ल्या तरी वजन वाढणारच आहे. म्हणजे भात खाल्ल्यानंच वजन वाढतं असं नाही. प्रमाण महत्वाचं आहे, प्रकार नाही. बऱ्याच डायबेटिक पेशंटचा असा प्रश्न होता की तूप घालून भात खाल्ला की शुगर स्पाइक कमी होतात. शुगर स्पाइक कमी होतात कारण त्याच्यामध्ये जे आपण फॅट घालतो, म्हणजे तुम्ही जे काही तूप घालता त्याच्यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो आणि त्या ग्लायसेमिक इंडेक्स कमी झाल्यामुळे आपण भातावरती तूप घालून खातो तरी पण तुपाचं प्रमाण कमी असावं. पुढचा प्रश्न. डायबेटिकचा विषय निघलाच होता, त्यामुळे परत एक प्रश्न मॅम, डायबेटीसमध्ये भात पूर्ण बंद करावा का? नाही, डायबिटीसमध्ये भात न बंद करता जशी तुम्ही पोळी खाता तसाच तुम्ही भात खाऊ शकता. बाकीच्या कॉम्बिनेशन बरोबर घेतला तर तुमची शुगर वाढत नाही. खोटं वाटत असेल तर तुम्ही एक पोळी भाजी वरण खाऊन घ्या, तेवढाच क्वांटिटीमध्ये भात भाजी आणि वरण खाऊन घ्या. दोन्हीनं सेम शुगर असते, त्याच्यामुळे शुगर वाढते असं नाही, रादर आपण ती कमी पण होते. कारण एवढ्याशा तांदळाचा एवढा भात होतो, पण तुम्हाला एक पोळी करायची असेल तर एवढं तरी कणिक लागतं. उलट भात जास्त चांगला आहे, हा ना. आमच्यासारख्या जनजीचा एक प्रश्न होता मॅम, भात खाल्ला की झोप येते का? तुमची जेनजी कशालाही काही करत असते. जेनजी म्हणजे काय, एकदम डोक्यावरून गेलेलं पाणी आहे. त्याच्यामुळे चांगल्या गोष्टी आवडतच नाही जेनजीला. म्हणजे भात खायचा म्हटलं की एकदम एवढे मोठे डोळे वटारले जातात. ते ओट्स म्हटलं की लगेचच हात पुढे येतात. ते ओट्स आवडत नसेल तरी खातात. त्याच्यामुळे जेनजीने हे लक्षात ठेवा की पोर्शन कंट्रोल असेल तर काहीही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही भात नक्की खाऊ शकता आणि त्यांनी वजन नक्की वाढणार नाही. पण जास्त खाल्लात आणि त्याच्यामध्ये जर का कॉम्बिनेशन प्रोटीन नसेल तर मात्र तुम्हाला पोस्ट मील स्लीपीनेस वाटू शकतो. भात डाएट मधून कमी केला तर वेट लॉस होतो का? करून बघा. मी तर नाही कमी करत आणि मला तर काही फरक पडत नाहीये. त्याच्यामुळे भात कमी केला म्हणजे रेग्युलर जर 2-2 वाट्या खात असाल आणि तुम्ही डाएटमध्ये 1 वाटी केली तर नक्कीच तुम्हाला वेट लॉस मध्ये जाणवणार आहे त्याचा फरक. पण भाताची क्वांटिटी कमी नाही केली तर नाही फरक जाणवणार आहे. त्याने वजन वाढतच उलट. त्याच्यामुळे क्वांटिटी, पोर्शन कंट्रोल हा खूप महत्वाचा आहे आणि त्याबरोबर तुम्हाला शरीराच्या हालचाली पण वाढवायच्या. त्याच्यामुळे भात बंद करणं हे कंपल्सरी नाहीये. मॉडरेशन इज द की. भात थंड करून खाल्लं तर शुगर वाढत नाही, असाही बऱ्याच जणांचा प्रश्न होता. भात थंड म्हणजे आता मी सांगितलं तसं भाताला फ्रीजमध्ये ठेवलं, रात्रभर ठेवलं, दुसऱ्या दिवशी त्याचा स्टार्च तयार होतो. रेजिस्टन्स स्टार्च असतं, त्याच्यामुळे जेवढी शुगर नॉर्मल भाताने वाढते तेवढीही वाढणार नाही. त्याच्यापेक्षा कमी स्पाइक येतो. सायंटिफिक रिझन आहे. भात आणि दही खाल्लं की वजन वाढतं. दोन्हीची क्वांटिटी जास्त असेल तर वाढतं, पण इन मॉडरेशन घेतलं तर नाही वाढणार. कारण काय आहे माहितीये का, पोर्शन कंट्रोल हा सगळ्या ठिकाणी खूप महत्वाचा आहे. उलट दही भात हा हलका आहार मानला जातो. उन्हाळ्यात तर सगळ्यांना आवडतो बाबा.
शेवटला प्रश्न असा मॅम की फक्त हात चढीचा तांदूळ, आंबेमोहोर तांदूळ किंवा बासमती राईस हा हेल्दी आहे आणि बाकी सगळे अनहेल्दी, हे कितपत खरं आहे? पोर्शन कंट्रोल हा खरा आहे, कारण कुठलाही तांदूळ घ्या पण त्याचं प्रमाण जास्त असेल तर तो वाढवणारा ठरणार आहे वजन. प्रमाण कमी असेल तर कुठलाही तांदूळ तुम्हाला चांगला. थँक्यू. थँक्यू.